स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चरित्र प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो, हे कसं बनवायचं, याचा फॉर्म कसा भरायचा याविषयी आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट तयार करण्याचे डॉक्युमेंट काय काय लागतात आपण याची लिस्ट पाहूया. मित्रांनो, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला कंपनीवर जॉबवर लागणारी कामे पडू शकते. तसेच जर तुम्हाला कोणत्या बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घ्यायचं असेल, तरी तुम्हाला पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेची 10वी ची मार्कशीट, नंतर तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आणि तिसरं डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड किंवा लाईट बिल आणि चौथं डॉक्युमेंट आहे कंपनी लेटर. जर तुम्ही कंपनीमध्ये जॉबवर लागत असाल, तर तुम्हाला कंपनीचं अपॉइंटमेंट लेटर द्यायचं आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा फॉर्मॅट लेटर दिलेला आहे. तुम्ही याला भरून सुद्धा तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र काढू शकता. तर तुम्ही हा फॉर्मॅट जो आहे, याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही हा डाउनलोड करून तुम्ही इथे तुमचं अर्जदाराचं नाव नाव लिहायचं आहे. तसेच तुम्हाला हे कॅरेक्टर सर्टिफिकेट का बरं हवं आहे, याची तुम्हाला ते माहिती लिहायची आहे आणि याची प्रिंट काढून तुम्हाला हे ते दिनांक, ठिकाण आणि तुमचं नाव, हे पूर्ण फॉर्म तुम्हाला फिल करून तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचं आहे. अपलोड कुठे करायचं आहे आपण हे फॉर्ममध्ये पाहूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्च करायचं आहे Googleवर कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि तुमच्यासमोर ही पहिली वेबसाईट ओपन होऊन जाईल. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमची नोंदणी करायची आहे. मित्रांनो, या फॉर्ममध्ये आधार नंबर सोडून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते लास्ट नेम, तुमचं फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम, तुम्ही जे इथे नाव टाइप करणार आहात ते ऑटोमॅटिकली जे आहे इथे साइडला मराठीमध्ये टाइप होत राहील. तर तुम्हाला इथे पूर्ण तुमचं माहिती भरायची आहे. फर्स्ट नेम, डेट ऑफ बर्थ, नंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यातून तुमच्या पोलिस स्टेशनमधून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायचं आहे, तुम्हाला ते जिल्हा तुम्हाला ते निवडायचा आहे. तर निवडला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे आणि इथे व्हॉट इज द फर्स्ट नंबर अमॉंग द फॉलोइंग लिस्ट, तुम्हाला इथे हा पहिला नंबर इथे एंटर करायचा आहे आणि तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल आणि तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आता मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं डॅशबोर्ड ओपन होणार आहे. लेफ्ट साइडला सर्व्हिस नावाचा ऑप्शन दिसत आहे. इथे तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा अर्ज ओपन झाला आहे. इथे तुम्हाला डॉक्युमेंट दाखवत आहे. एज प्रूफमध्ये तुम्ही 10वी ची मार्कशीट देऊ शकता. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड देऊ शकता. सोबत-सोबत तुम्ही ॲड्रेस प्रूफमध्ये रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिक बिल आणि इथे कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये कंपनी लेटर किंवा आपण जो फॉर्मॅट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तो तुम्ही फॉर्म भरून इथे अपलोड करू शकता. नंतर आपण नेक्स्ट पेजवर क्लिक करूया. आता इथे तुम्हाला नाव एंटर करायचे आहे. तुम्ही अदर ऑप्शन क्लिक करून तिथे तुमचा आधार नंबर जो आहे एंटर करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे. हे तुमचा जिल्हा जो निवडायचा आहे, तुमचा तालुका, तुमचं गाव, पिन कोड आणि तुम्ही किती वर्षापासून इथे राहता ते तुम्हाला वर्ष इथून सिलेक्ट करायचं आहे. मित्रांनो, मागील निवासी तपशील इथे तुम्हाला नो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला ते सेम ॲज अबाव, जर तुमचा वरचा ॲड्रेस हा परमनंट ॲड्रेस असेल, तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे कंपनीविषयी माहिती द्यायची आहे. तुम्हाला जिथे जॉइनिंग करायची आहे किंवा तुम्हाला कोणत्या संस्थेसाठी तुम्हाला हे लेटर द्यायचं आहे, तिथे तुम्हाला ती माहिती भरायची. मित्रांनो, तुम्हाला आता या सेक्शनमध्ये कंपनीची माहिती भरायची आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉइनिंग होत असाल, तर तुमचं ते डेझिग्नेशन, तुमचं पद काय आहे कंपनीमध्ये ते तुम्हाला ते एंटर करायचं आहे आणि तुम्हाला त्या कंपनीची माहिती द्यायची आहे. तुम्हाला इथे खाली पूर्ण कंपनीचा ॲड्रेस एंटर करायचा आहे. मित्रांनो, कंपनीची पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली आता पर्टिक्युलर ऑफ प्लेस वेअर द ॲप्लिकंट हॅज रेसिडिंग ड्युरिंग लास्ट 10 इयर, मागच्या 10 वर्षापासून ॲप्लिकंट कुठे राहत आहे, तो तुम्हाला पत्ता इथे एंटर करायचा आहे. इथे फ्रॉम म्हणजे कोणत्या वर्षीपासून ॲप्लिकंट त्या पत्त्यावर राहत आहे आणि टू म्हणजे कधीपर्यंत तो राहत आहे. इथे तुम्हाला पिन कोड टाकायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं. मित्रांनो, नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, तुमच्या बॉडीवर काही मार्क असेल तर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला याला सोडून द्यायचं आहे. हे ऑप्शन जे आहे, हॅव यू बीन अरेस्टेड, तुम्हाला ते नो क्लिक करायचं आहे. हॅव यू बीन ॲक्टिव्ह पॉलिटिक्स, तुम्ही जर पॉलिटिक्समध्ये असाल तर येस करू शकता किंवा तुम्ही नो करू शकता. त्यानंतर तुमच्यावर कोणती केस चालू आहे का क्रिमिनल, तिथे तुम्हाला नो करायचं. त्यानंतर तुम्हाला 2 व्यक्तींची नावं द्यायची आहेत, जी तुम्हाला ओळखतात, पण ते फॅमिली मेंबरमध्ये नसले पाहिजे. मित्रांनो, ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला आता नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाइप केला होता. तर तुम्हाला ती सिटी निवडायची आहे आणि तुम्हाला तुमचं पोलिस स्टेशन निवडायचं आहे, जिथे तुम्ही हा अर्ज करणार आहे. तुमच्या जवळच्या जिल्ह्याचं जे पोलिस स्टेशन आहे, तुम्ही तिथे निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे आय हिअर बाय सोलेमनली इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लेसवर तुम्हाला तुमचं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, हा अर्ज तुमचा सेव्ह झाला आहे. आता तुम्हाला ओके क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. मित्रांनो, फोटो अपलोड करताना तुम्हाला साईज जी आहे फोटोची 160 बाय 200 पिक्सेलमध्ये करायची आहे. फोटोला तुम्हाला राईट क्लिक करून एडिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जर रिसाईजमध्ये यायचं आहे, पिक्सेलमध्ये यायचं आहे आणि मेंटेन ॲस्पेक्ट रेशिओ याला अनचेक करून तुम्हाला 160 आणि 160 आणि 200 तिथे एंटर करायचे आणि तुम्हाला ओके करून या फोटोला तुम्हाला सेव्ह करायचा आहे. फोटो जो आहे तो मित्रांनो तुमचा रिसाईज झाला आहे आणि तुम्हाला सिग्नेचर जे आहे आता तुम्हाला फोटो तुम्हाला ते अपलोड करायचा आहे. सेव्ह फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची आहे. चूज फाईलमध्ये सिग्नेचरची साईज जी आहे 256 बाय 64 केबी तुम्हाला करायची आहे. 256 बाय 64 पिक्सेलमध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. सिग्नेचरची रिसाईज करू शकता. तुम्हाला चूज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला अपलोडवर क्लिक करून त्याला तुम्हाला सेव्ह करायचं आहे. मित्रांनो, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट कंपल्सरी अपलोड करायचे आहे. तुम्हाला 10वीची मार्कशीट, त्यानंतर ग्रुप 2 मध्ये तुम्हाला इथे आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता आणि ग्रुप 3 मध्ये तुम्ही इलेक्ट्रिक बिल किंवा रेशन कार्ड अपलोड करू शकता आणि ग्रुप 4 मध्ये तुम्हाला कंपनी लेटर अपलोड करायचं आहे. तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. इथे चूज फाईलमध्ये तुम्हाला तुमची 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. फर्स्ट सेक्शनमध्ये, नंतर तुम्हाला सेकंडमध्ये तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. थर्डमध्ये तुम्ही राशन कार्ड अपलोड करू शकता आणि फोर्थमध्ये तुमचं कंपनी लेटर किंवा तुम्हाला जो फॉर्मॅट दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तो फिल करून सुद्धा हा इथे अपलोड करू शकता. मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट जे आता अपलोड केले आहे. आता तुम्ही इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर हा फॉर्म ओपन झाला. तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे चेक करायचा आहे आणि फॉर्म चेक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला पे ऑनलाईन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट करून तुम्हाला याचं पेमेंट करायचं आहे. इथे क्रेडिट डेबिट कार्डचा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पे गव्हर्नमेंट इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे क्यूआर कोड स्कॅन करून ₹123 पेमेंट तुम्हाला इथे करायचं आहे. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे होम टॅबवर यायचं आहे आणि होम टॅबमध्ये तुम्हाला तुमचं जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ते व्ह्यूवर क्लिक करायचं आहे आणि या ॲप्लिकेशन तुम्हाला प्रिंट काढायची आहे. ॲप्लिकेशनची प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला हा अर्ज तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये, तुम्ही जे पोलिस स्टेशन निवडलं होतं तिथे तुम्हाला घेऊन जायचं आहे. मित्रांनो, पोलिस स्टेशनमध्ये व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट 10 ते 15 दिवसामध्ये मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरू शकता. तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.